पुण्यातील आंबेगाव येथील दुय्यम निबंधक क्रमांक 20 येथील प्रभारी दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन काही जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याच्या प्रकारामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते। सदर प्रकारामुळे नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली असून दोषींना पोलिसांनी त्वरित अटक करावी या मागणीसाठी नोंदणी मुद्रांक विभागातील राज्यातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलेला आहे। झालेला प्रकार अयोग्य असून दोषींवर कारवाई अवश्य करावी, परंतु नागरिकांची हेळसांड होऊ नये, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने त्वरित दखल घेण्याची मागणी नागरिक करीत असून शनिवार रविवार या 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आजच सोमवारी कार्यालय उघडल्यावर आपले काम करून घेऊ अशी आशा नागरिकांमध्ये होती। नागरिक या दिवसाची वाट पाहत होते, परंतु आज अचानकपणे कार्यालयाला चक्क कुलूप बघून अनेक लांबून आलेल्या नागरिकांना माघारी फिरावी लागले। मालेगावी पण अनेक नागरिक बाहेरगावून लांबून आले होते, परंतु कुलूप बघून त्यांची निराशा झाली आणि आता किती दिवस हा बंद राहील याबद्दलही अनिश्चितता असल्यामुळे नागरिक चिंतेत पडलेले आहे। तरी सरकारने त्वरित या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा आणि नागरिकांसाठी हे कार्यालय त्वरित उघडे करावे अशी मागणी नागरिक आता जोर धरत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। दादा, काय नाव तुमचं, कुठले तुम्ही आणि काय म्हणाल तुम्ही? माझं नाव विशाल बाबूराव आयरे, मी सायने बुद्रुक येथून आलो आहे। मला एका जमिनीचं व्हॅल्युएशन घेणं होतं, अर्जंट बँकेसाठी लागत होतं, मला लोन काढायचं आहे। माझी खूप आज धावपळ होत होती। ह्या टायमाला इथं आलो तर पाहिलं तर दरवाजे बंद आहेत निबंधक कार्यालयांचे। मला अर्जंटमध्ये सरकारी व्हॅल्युएशन लागत होतं काय परिस्थितीमध्ये, तो इथं पाहिलं तर बोर्ड लागलेलं आहे बंद। तर हे बंद काय कारणास आहे कुठलीही चर्चा नाही, कुठं माहिती नाही, पण बंद आहे। तर माझ्यासारखे अनेक लोक मी बाहेर बघितले, इथून येऊन वापस जाणार आहे की कोणाची खरेदी होती, कोणाचं काय होतं, पण यांनी डायरेक्ट ऑटोमॅटिकली बंद करून दिला। त्यांचा काही असेल मोर्चा वगैरे, पण माझी एकच विनंती आहे की तुम्ही वेळोवेळी असं बंद करण्याआधी सूचना द्या, जाहिरात द्या लोकांना। फसवणूक होते, दुरून कामधंदा, पावसाळ्याचे दिवस आहेत, कामधंदा बुडून लोक इथं येतात। तुम्ही कुठलंही निवेदन न देता न सांगता तुम्ही बेमुदत बंद करता, मनात आलं तेव्हा बंद करता। राहिली दुसरी बाब, इतके लोक त्रस्त आहेत। बावनकुळे साहेब वेळोवेळी GR काढतायत की गुंठेवारी खरेदी चालू करा, केली आम्ही, तर रजिस्टरला येऊन लोक परेशान होतात की चालू झाली बाबा, बाईट आली बावनकुळे साहेबांची। तसा कुठलाही प्रकार होत नाही। तुकडाबंदीसाठी अनेक लोक परेशान आहेत। तुम्ही इथून पुढे नका तुकडाबंदीला परमिशन द्या, पण जे मागचे झालेले आहेत त्यांना रेग्युलाइज करून त्यांना परमिशन द्या। इथं आल्यावर लोक निराश होऊन वापस जाता आणि अनेक लोकांच्या म्हणजे वेळणा होत आहेत कामधंदा सोडून। तर माझं एक निवेदन आहे तुम्हाला, ह्या अशा गोष्टी करू नका। लोक आधीच खूप त्रस्त आहेत तुमच्यापासून। बंद संदर्भात त्यांनी अगोदर कळवलं होतं काहीतरी, त्या कार्यालयात कामकाज करताना काही लोकांवर काही त्यांचं काही वादविवाद झाला काही, म्हणून त्यांनी बंद पुकारला। तो त्यांचा बंद पुकारण्याचा हेतू एक अगदी बरोबर आहे, फक्त त्यांनी जाहिरातनुसार किंवा प्रसार माध्यमांनुसार कळून दिलं पाहिलं होतं, ते कोणाला कळलं असं कळवलंय त्यांनी, ते म्हणतायत। पण आमच्या जोपर्यंत आम्ही आलोच नसतो इथं, आम्हाला माहीत राहिलं असतं बंद असंही होऊ शकलं असतं ना, म्हणजे निषेध त्यांना व्यक्त करायचा तो वेगळा मार्ग पण राहू शकला, करू शकले असते ना। ते ऑफिस उघडं ठेवून नाही काम करायचं बा, आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही असा काहीतरी एक पर्याय ठेवला असता। ठीक, धन्यवाद। त्यांच्या ज्या काही मागण्या असतील शासन दरबारी ते त्यांनी अवश्य मागाव्या, आम्हाला त्यात काहीच अडचण नाही। न्याय हा प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे, ज्याच्यावर काही हमला झाला त्याला न्याय मिळालाच पाहिजे। परंतु इथं तुमच्या ऑफिसच्या बाहेर लोक येऊन 8-8 दिवस 4-4 दिवस जर जात असतील तर ते चुकीचं आहे। कारण त्यांनी इथं लिहिलेलं आहे बंद 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 दिनांक 20/7/2026 पासून म्हणजे किती दिवस, आज उद्या परवा, असं काहीतरी कुठंतरी आम्हाला कळालं पाहिजे। कारण आमचं अर्जंटली काम आहे, डॉक्युमेंटली काम आहे, यांच्याशिवाय आमचं पुढं काम हलणारच नाही। आम्ही लक्षात घेता त्यांनी लवकरात लवकर चालू करावं, कुठला तरी निर्णय घ्यावा ही विनंती। व शासनाने सर्वांना विनंती आहे, शासन दरबारी जे अधिकारी असतील त्यांना शासनाने ह्या गोष्टीची दखल घेऊन आम्हाला कुठला तरी न्याय देऊन हे रजिस्टर ऑफिस चालू करावं।